नमस्कार मित्रमैत्रिणींनो. श्रीसूक्तात लक्ष्मीला अनेक विशेषणांनी गौरविले आहे. तृप्तां तर्पयंतीं, तसेच पद्मे स्थितां पद्मवर्णां पद्मप्रियां पद्मिनीं अशी कमळाशी संबंधित असलेली अनेक विशेषणे श्रीसूक्तामध्ये महालक्ष्मीसाठी उपयोगात आणलेली आहे. पद्मासनाम म्हणजे लक्ष्मी ही कमळावर विराजमान झालेली आहे. लक्ष्मीचे आसन कमळ आहे. तिच्या हातात कमळ आहे. तिचा वर्ण कमळासारखा आहे. म्हणूनच श्रीसूक्तात लक्ष्मीला कमला, पद्मा, पद्मप्रिया, पद्मदलायताक्षी, पद्मिनी असे विविध नावांनी संबोधले आहे. एक पंडित होते. त्यांनी झोपण्यासाठी अंथरूण टाकले, पण त्याला झोप लागली नाही, कारण त्याच्या अंथरुणात ढेकूण होते. आता या ढेकणांना मारायचे कसे? न हिंस्यात सर्वभूतानी. मग काय करायचे? त्याने एका वाटीत पाणी घेतले आणि एक एक ढेकूण उचलून पाण्यात टाकू लागला. आणि त्याच्या लक्षात आलं की ढेकूण पाण्यात पोहू शकत नाही. ते पाहून त्याला एक सुरस कल्पना सुचली. आज माझ्या ध्यानात आले की मोठे मोठे लोक पाण्यात का वास्तव्य करतात ते. कमले कमला शेते हरिशेते महोदधौ, हरौ हिमालये शेते मन्ये मत्कुण शंकया. सगळे मोठे मोठे देव आहेत. ते अंथरुणात झोपत नाही का? तर त्यांना तिथे ढेकूण असल्याची शंका येते. तसंच कमला म्हणजे लक्ष्मी कुठे शयन करते? तर कमले कमला शेते, कमळामध्येच ती झोपते. कमळाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? तर कमळ चिखलात उमलतं आणि तरीही त्या चिखलापासून ते अलिप्त असतं. ही अलिप्तता लक्ष्मीच्या ठायी आहे. जो अनासक्त असेल त्याच्याच घरात लक्ष्मी फुलते, कारण अनासक्तीचे द्योतक म्हणजे कमळ आहे. पद्मवर्णाम, कमळाचा वर्ण कसा? तर धवल वर्ण व अरुण वर्ण जेव्हा एकत्र येतो तेव्हा कमळाचा वर्ण तयार होतो. पांढरा वर्ण जीवन स्वच्छतेचं द्योतक आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता जे संत महापुरुष स्थितप्रज्ञ भगवतीजवळ जातात तेव्हा तिच्या चेहऱ्यावर लालिमा येतो. तो आहे पद्मवर्ण. शरीरशास्त्राचा अभ्यास कराल तर लक्षात येते पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी यांनी आपले शरीर तयार होते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जो ग्लो चढलेला असतो ती लक्ष्मी आहे पद्मवर्णा. पद्मिनीम, पद्मिनीम हे पौराणिक पारायण आहे. यात इम हा निपात आहे. पद्मिनीम इम पद्मिनीमिम असा दोनदा म इथे म्हणायचा आहे. इम हा निपात आहे. सायणाचार्य श्रीसूक्ताच्या भाष्यामध्ये म्हणतात, इम हा निपात असून तो अर्थशून्य आहे, पण तो उच्चारलाच पाहिजे. ई हे अक्षर विष्णुपत्नी या अर्थाने संस्कृत भाषेत वापरतात. म्हणून पद्मिनीम इम म्हणजे पद्मावर बसलेली विष्णुपत्नी असलेली लक्ष्मी होय. ईचा अर्थ विष्णुपत्नी होतो आणि पद्मिनी म्हणजे कमळ, कमळात बसलेली विष्णुपत्नी असे ऋषी सांगतात. विशाल अर्थाने जी प्रभुकारी आहेत त्यामध्ये ती जोडली जाईल अशी पद्मिनीमीम लक्ष्मीम माझ्या घरी यावी अशी प्रार्थना या श्लोकात केली आहे. जो नारायणाचे काम करतो, ज्याची वृत्ती नारायण पर होते, त्याच्याकडे आपोआपच नारायणाची पत्नी असलेली लक्ष्मी ओढीने धावत येत असते असेही याच्यातून सुचवलेले आहे. कमळाच्या माध्यमातून लक्ष्मीची अनासक्ती ही वृत्ती दाखवलेली आहे.
कितीही लीला असलेल्या मायावी जगात राहिले तरी मायांतरायाश्च बाह्या अलक्ष्मीही, हे जे अंतराय आहे आणि माया आहे, या जगात राहूनही माझी इंद्रिये विषयांकडे न धावता ती भगवंताप्रती ओढ घेतील, भगवंताच्या दिशेने विकसित होतील, भगवंताकडे आकर्षित होतील. त्याच व्यक्तीकडे गुणलक्ष्मी येते आणि अशाच ठिकाणी महालक्ष्मी वसत असते. धन्यवाद.